दोस्तों एक बार फिर स्वागत है आपका एनजीपी न्यूज़ में। आज कामठी शहर में आपको बता दें कि जिस तरह से कश्मीर के पहलगाम में आतंकवादियों द्वारा पाकिस्तान द्वारा जो हमला किया गया, 26 से 28 लोगों की मौत वहां पर हुई। आज उसी का विरोध करते हुए कामठी शहर में भव्य तिरंगा यात्रा निकाली गई है। काफ़ी लोग, काफ़ी अलग अलग लोग यहाँ पर उपस्थित हुए हैं। आपको बता दें कि महाराष्ट्र के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी भी यहाँ पर मुख्य रूप से उपस्थित हुए हैं। सर्व जिल्ह्यामध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन भारतीय जनता पार्टी आणि खास करून समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी आणि भाजपाचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले आहेत। हा काही भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम नाही। हा भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी काही प्रयोजित केला नाही, पण आम्ही आव्हान केलं जनतेला की या तिरंगा यात्रा रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले आहेत। सर्व समाजाचे, सर्व धर्माचे लोक या ठिकाणी तिरंगा रॅलीमध्ये आहे। महाराष्ट्रात 1000च्या वर तिरंगा रॅलीचं आयोजन झालं आहे आणि काल मुंबईमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी तिरंगा रॅली केली, यात्रा केली। सोबतच सिंदूर यात्रा ही आमच्या महिला बहिणी या महाराष्ट्रात काढतात आहे, जेणेकरून आपल्या देशाच्या सैनिकांनी जे कर्तृत्व केलं, पाकिस्तानच्या घरात घुसून, त्या देशामध्ये घुसून दहशतवादाचा खात्मा केला, आमच्या मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारने दहशतवादाचा बिमोड करण्याकरता संपूर्ण जगाला भारत किती सक्षम आहे दाखवून दिलं। आणि काल तर अमेरिकेने आपल्या सर्व वृत्तपत्रामध्ये, वाहिन्यामध्ये भारताने केलेलं कर्तृत्व कार्य हे त्यांच्या देशात त्यांनी मांडलं। खऱ्या अर्थाने आपल्याकरता अभिमानाची गोष्ट। आणि म्हणून यानंतर दहशतवाद झाला तर तो युद्ध समजण्यात येईल असं माननीय प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली आणि पाकिस्तानला ज्या पद्धतीने जेरबंद केला आहे आणि म्हणून देशातल्या सर्व 140 कोटी भारतीयांनी, महाराष्ट्राच्या 14 कोटी भारतीयांनी, भारत देशातल्या आपल्या 14 कोटी महाराष्ट्रातल्या नागरिकांनी विचार केला, निर्णय घेतला आणि ह्या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। या रॅलीच्या माध्यमातून आमच्या देशाच्या सैनिकाला त्या ठिकाणी बळ देण्याकरता आमच्या सैनिकाच्या पाठीशी भारत देश उभा आहे आणि यानंतर या देशाशी कुणी बदमाशी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही ठोकून काढू, अशा ज्या सैनिकांनी आणि माननीय प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जी भूमिका घेतली आहे, भारताचा नागरिक हा सैनिकाच्या पाठीशी आहे। भारत देश मोदी जी के साथ है, भारत देश सेना के साथ है, अशा आशयावर ही यात्रा आहे। सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व देशातील सर्व समाजाचे, सर्व धर्माचे आणि सर्व पक्षाचे लोक या रॅलीमध्ये आलेले आहेत। काँग्रेस पार्टी जय हिंद यात्रा काढताय। खरं तर त्यांनी प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वातल्या सेनेनी, मोदीच्या नेतृत्वातल्या सरकारने आणि आमच्या सेनेनी जो पराक्रम केला आहे त्या पराक्रमाचं अभिनंदन केलं पाहिजे। पण मला वाईट वाटतं की काँग्रेस प्रणित काही लोक सेनेवर टीका करतात, मोदीजीवर टीका करतात। ही जी त्यांची यात्रा आहे ही पॉलिटिकल यात्रा आहे। म्हणजे काँग्रेस जी यात्रा काढताय ती पॉलिटिकल यात्रा आहे, काँग्रेसनी काढलेली ती राजकीय यात्रा आहे। आमची यात्रा राजकीय नाही, आमची यात्रा ही सर्वसाधारण जनतेची यात्रा आहे। आमच्या यात्रेमध्ये सर्व पक्षाचे, सर्व धर्माचे जनता या ठिकाणी आहे। आम्ही कोणतेही कार्यकर्ते भाजपाच्या हा त्या ठिकाणी कार्यक्रम नाही। या ठिकाणी आम्ही समाजाकरता, समाजाने तयार केलेल्या यात्रेला आणि जे आम्ही आव्हान केलं जनतेला, आणि त्यामुळे ही जनतेची यात्रा आहे। तिरंगा यात्रा ही भारत देशाच्या जनतेची आहे
काँग्रेसची यात्रा ही राजकीय यात्रा आहे असं मला वाटतं. सर, इन त्योहारों पे घर लाए नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स, एलईडी टीवी, स्मार्टफोन्स, वॉशिंग मशीन या फिर हो एसी। हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस पर 0% डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका। मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना। वेलकम टू M&M ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल, जहां आपको क्वालिटी एजुकेशन, क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स, सेफ और सपोर्टिव एनवायरनमेंट के साथ मिलेगा इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज। बिल्डिंग अ प्रॉस्परस कम्युनिटी, इंस्पायरिंग अ बेटर फ्यूचर। नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कांटी।